अरे यार अरे कावा काही समजता की नाही तुम्हाला आज मी त्या पोरग्याला कामं सांगू राहिले तुम्ही अरे बसवा चाबरे धंदे नको कराय ना उठा त्या खुर्च्या गिरक्या घ्या त्या पोरग्याच्या हातातून त्याचं त्याचा हात लावा बापा बस करा कोणती उपट काम करतो तो जास्त बोलती का तू अरे नको करा त्याचा त्या कधीच्या कानमध्ये घुसा तुम्ही मला घाललं येण्याच्या गाण्यामध्ये घाली रे चिलका बाई या माणसा बाई कुठे खपून जा काय माहिती समजत ते साला बनी काय आपण अरे बेटा तू काय आहे ना म्हणून तर पाहतो तो चुकी आहे नाही बाबा माझी चुकी आहे मला तर कधी कधी वाटतं मी तो पोर आहेस निवा बरोबर वाटतं बाबा तुले काय 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 करतोय हे मोठा कोणाच्या या दरवाजा कधीचा बदलाय सांगाल ना तुला मी ना काऊन बदला नाही दरवाजा लोक येतील त्यांना काय सांगू मी का करशील कळलं मी या भोसडचे तू घेऊन पाहिजे वाटतं मला कुठेतरी चाललं जावं बापा काय कराय हा करायचं त्या मायचा बडवा येईन त्या या दोघी बापले काम पाहिजे असं वाटतं बापा का मला तोंड जोडून घ्यावा काय करा मी ना आता ते लोक येणार आहे काय करा बापा का वहिनी तोंड काम जोडताय तुम्ही अरे काय करा वय या दोघी बापले काम पाहिजे असं वाटतं कुठे चाललंय जा या भोसडच्याकडे चांगली पण हा दरवाजा बनव त्या माणसाला चांगले काम नको सांगू तो माणूस आहे की नाही हा ठीक नाही झाली का वहिनी तयारी मग अरे का भेंड तयारी होईल बाबा आधी का बरं झाली ना तयारी अरे मी एकटी कुठे कुठे पुढे पळू भाऊजी काय करणार आहे मी बाबा तुम्ही ना पुऱ्या माणसांनी पूर्ण उडशा अरे काय मजा घेताय भाऊजी तुम्ही जाऊ द्या कुठे गेला मग भाऊ भाई खपला असेल कुठे भोसाचा जाऊ द्या वहिनी असं काय बोलता तुम्ही जाऊ द्या अरे काय करू बाबा मग घ्या दोघी बापले का पाहिजे माझ्या जीवाने वैताग आलाय काय करा काही समजत नाही मला कोणचा हात ठेवलाय तुम्ही ना अरे, काय समजता ते- पोरगी बसेल आहे. जाऊ दे हात काढा पहिले अरे हा. आला बा भाऊ ये रे भाऊ आला नाही झालं निसला उड्याचा जाऊ द्या वहिनी असं काय करता तुम्ही अरे काय घराकडे लक्ष दे भाऊ अरे काय करतोय तू दोरी भेटतानी पोर आणले तुला भेटते जिकून जिकून तर तू असा करतो कडा लक्ष दे घराकडे या वहिनीकडे पाहूनच मी नाही ना तुमचं स्थळ लावलं तुमचं स्थळच कोण लावतं ना सगळं समजतं बेटा मले काय समजते रे तुझे मस्त मग बायकोच्या मांडीला बसतो दिवसभर वहिनी बाबा ते आमची काय लगेच तिकडे सरकते तू नाही हो, तुम्हाला काही गलत फहमी झाली आहे अरे त्या भाऊंना आपल्या पोरग्याचं स्थळ लावलंय बाबा मग स्थळ लावलं तो खुर्चीवर बसताना तो अरे ते सवय दिली तुम्हाला माहिती तुमचा तर मित्र आहे बाबा तो माझा काय मित्र आहे तो असा मित्र का तो बाप्पा मग बायकोच्या मांडीला बसतो तो बाबा तुझ्या पोया काय दुसरी लोक पोरगी देणार नाही रे लावण्याची कोणती कोण संबंध भाऊ हा. 100 स्थळ आहे त्याच्यामध्ये काय 100 स्थळ म्हणतो बाबा तो कधी उजेडात गेला दिसणार नाही आवाजा पाहतोय मी पहिले. गंमत. थांब रे भाऊ शांत बस फोन आलाय हॅलो हा आले का तुम्ही हा भजी गेली सांगा भजी गेली कडे नाही हो भजी गेली सांगा ना तुम्ही खाऊ राहिले का मम्मी मी दोन सांग मग मी सांग 2 वडे हा 4 वडे घेऊन जाओ अरे नाही हो हे मित्र मागे बोलत नाही तुम्हाला या तुम्ही लवकर हा चालेल चालेल या वहिनी हा आले ते आले का करा तुम्ही तयारी करा पटक्यात हा, चल, 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 चल. करा भाऊ ते वहिनी तर पप्पा आधी पडले आधी का हो? ते मारू नको रे भाऊ तुले. पाहुण्याची अरे ऐक रे बाप्पा पाहुण्यामध्ये तू समजतं की नाही पोहे घ्यायची लाईन लाव ना हा. या भाड्यावाले कपडे वाचला लाव ना हो उठ ना रे कपडे तुम्ही बद- काही कपडे- माझं उठ मला ते- वाढला झाला डुकरावाने डुकऱ्यात तोंडाचा असं ताने वयांच्या पाईप वाढू ए, जाऊ दे. पुन्हा काय धरकले शेजारी बसतो भाड्याला तू अरे नाही रे बाप्पा मी काय करू रे भाऊ त्या मांडी लावून बसतो तू अरे संबंधाला लावता पुरा संबंध आहे म्हणून ठेवला भाड्या भाड्या तुला घरात बाहेरच्या बाहेर काढला असतो मी तुले आता पुरा एवढा काय दुसरी लोक पोरी देत नाही यार म्हणजे असा संबंध लावा मस्त काय डुस करून बाईच्या शेजारी बसून डुस करतोय पण समजतंय बेटा तू या चाला ना बाबा पाहुणे हो पाहू ना पुढी हो बाबा. बाबा, आली पाहिजे, गेली की काय दिसते.
होय अम्मत दिसते मला गाडी. अरे हा हे दिसतोय. राम राम हो राम 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 या बसा पाहुणं बसा तुम्ही इथे बसा 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 हा बोला ना बा गल्लीतले आडवा दिसते तुमच्या. अरे नाही हो बा मग अरे तो पोरगीचा काका आहे मला पाहुणा आहे हो असं काय करतो तुम्ही म्हणा भाऊ. आणि तो भाऊ पोरगीना माल पाऊस येतो हो का? राम राम हो. म्हणा आणि अहो अमन अंडशे अंडशे? राम राम हो. हो येतो काय रगन दांड दिसतोय पण असं करतो येतो. ठिकाणी जाणार मला बी. पाहुणा तुम्ही ते मऊचं काम निपटून या जा तुम्ही जाऊ द्या हा? आणि पाहता ते जाऊ द्या. हो हे काय पद्धत आहे अशी तुमची. आमच्या माणसाने काम मी बसवून ठेवू आम्ही तुम्हा- देते. त्यांना ते मोहतोड जाणं आहे बा. 1 घंटा झाले तुम्ही पाणी तर पालतच नाही बा मानले अरे याला पाण्याचं बी धान्य आला आमचं. ओ लल्ल्या ओ लल्लू चालणार रे. ओ लल्लू बा. ये मोहब्बत कमजोरी मेरी चाहत की दुनिया पे हा? पोट रे बाबा. वा तशी गोष्ट नाही काय शे मला भूक लागली. बिस्किट दे ना बाबा मी सकाळचा आडी आहे भूक लागली. हो बाय. तुला पाहिजे का मी काही कर लिहू रे तुला दिना बिस्किट ना पुढा वय तर कोपरा माझा आहे तू आते नाही आधी तरी बटतो तळे तरी बस साईडला दरवाजा बस तळे अरे. मग आणायला पाहिजे होतं तुम्ही ना. काय राहिली दिसतो होतो. आता कसं शे बा एकुलते एक हे ते ना मुळे त्याला समाय ना पडत तर चांगलं शे बरं ते ना ते तसं लय चांगलं शे पण मग ते काय असं कुठे बाहेर गाव काय ना ते तसंच कर असते पण काका आपल्याकडे म्हणणे का ते एका सांडा कोठून कांड अरे तू अरे अरे काय पोरगा हो, या म्हणा. direct घेऊन गेला यार. काय करू बा या पोरगा पाहिजे ताणी जाय मले जाऊ द्या येतो ते चॉकलेट बिकलेट लई सेनीन त्या बाले चहा पाणी विचारून पाव ना काही चहा पाणी काही हा? चहा पाणी पाणी पाहिजे का तुम्हाला? ड्रायव्हर एक गल्लास पाण्यानं दे आणली तू. मी आणू बाप्पा वाणी मग का मी आणू पोरगे आहे. पोरग्या मग काय तू पाहायला आले ना ते जाय पाणी घे दे बाई. अरे आला का बेटा धीरे धीरे चाल तू चाल रे बापा. तुमले पाणी बिनी लई राहणार दे या भाऊ पाणी दे घे रे भाऊ पाणी घे रे. ले आमना फुवारे पाणी दे पोरगी ना फुवाले पाणी दे दादा त्याचे रागू ना काय रे भाऊ कितला महिना चालू शे हो काका काय विचारताय तुम्ही माझे प्रश्न? माहिती नाही विचारता तो सांगत होता काय महिन्याने मग बोला नको द्यायचे. या वर्षाचं अरे हा महिना कोणता चालू ते विचारता येईल. हा म्हणतात विचारा ना कोणाला तुम्ही. पहिले विचारू. कोर्टात अरे देणार रे बघायला घरी घेऊन जात का ते नाही बडे का हो सगळ्यालाच घेणार आहे का रे बाबा मी आता सांगणार होईल. अरे का हो तुम्ही असा नोकर आमना भाऊ मी काय म्हणतो कामातच बोला. चालल्या बुवा तुमले काय विचारणं होईतं होय. हे झालं ना हे नको करा तुम्ही. काय काम करतो पोऱ्या? उपट्याचे काम करतो पोऱ्या. चांगलं तुम्हाला रेल्वे ना पोरग्या जाऊ द्या बा काय विचारले का प्रश्न विचारा भाऊ. हो पेमेंट किती भाऊ तुम्हाला? 30,500. 500 शिवाय का? काय तुम्हाला स्थळ पसंत आहे का? काय सांगताय? जे बोलते ते. हा, हो बा काय म्हणणं मग? एक म्हणणं होतं बा यांनी ह्या लोकांना मला काही पद्धत दिसत नाही. पाणी दिलं नाही मला एकट्याला पाणी दिलं मामाले पाणी देणं नाही मावस भाऊले पाणी देणं नाही चहा नाही पोहे नाही काहीच नाही बाबा. काही झालं पण आम्ही तर काही असे उठले डायरेक्ट आले आधी आमले त्याने आशा नाही आहे पण कसं आहे आता कसं पुढे आमले आहे, कसं पोरगी पद्धत जाईल पाहिजे जसं आता तुम्हाला मान सन्मान पाहिजे की नाही आम्हाला बी तर काही भेटला पाहिजे मग आता आम्ही पोरगी देतो नोकरीवाले ते होऊन जाईल कसं आहे ते नोकरीवाल्याचा विषय नाही तो वेगळा विषय म्हणून आम्ही काही तुम्ही म्हणतो तुम्ही करा डिस्कशन तुम्ही सांगा सांगता आम्ही सांगतो बस तू ready मग, हो? या आता या मी का नसतो तुमले या आता पाहू मी क्लिअर सांगतो मला काहीच पटेल नाही बा ते कसा विषय वेगळा आहे ते जाऊ द्या कसं करायचं तुम्ही सांगा. नाही नाही नोकरीवाला पोरगा आहे कसा विषय आहे मी का म्हणतो नोकरीवाला पोरगा आहे काही पाय मुळा घालू नका तुम्ही नाही बा मला जर कोणाच्या घरचा येल उतार नसता ना मी ना आताच
मोडला असतं सगळं संच. नाही, आज कसं- आलेला फोन लावता मी पै भारी कांडी मोडून टाकतो मी डायरेक्ट. नाही कशी गोष्ट आहे, कोणा 2 ना 4 विरानात ना होऊ द्या असं तुम्ही रिकामं मी काय तेच म्हणतोय. माझं कसं म्हणणं आहे त्यांना 5 लाख रुपये सांगू. नाही ना, देवाना पाहिजे ना 5 लाख रुपये देवाय तर सांगू नाही तर मग कसं आहे. अरे नोकरीवाला पोरगे आहे, काय ताण घेता तुम्ही. होईन ते बरोबर होईन, देवातीन बरोबर. तुम्ही देवातीन. नको ताण घ्या. ठीक हे आहे बघा, मग साखरपुडा आपण सांगू आपल्याकडे, हा. लग्न त्यांच्याकडे. हा. ते चेन म्हणताय ना तुम्ही 5 तोळ्याची. पाचतोय आणि चेन हल्लं, हल्लं. 5 ग्रामनी अंगठी. 5 ग्रामने अंगठी ते सोनं नाणं आपण तिच्यात करून घेते हा. पुण्यामध्ये घालून. ठीक आहे मग काय ते- म्हणणं तुमचं सांगायचं का? हा देवाले पाहिजे माहिती आहे ना, बाकी विषय नाही. हे नको ताण घ्या ना, ते नोकरी आहे. ठीक आहे तुम्ही म्हणता ना. चला, सांगू त्यांना फायनल विषय काय काय. चला हा, बघा, व्यवस्थित. का बुवा काय झालं मग? तुम्हाला म्हणले काय बोला कसं 5 लाख रुपये हुंडा हा. आम्हाला फुवा सांगे राहणार. हे म्हणताय का? हा हा. ते नंतर एक 5 ग्रामनी अंगठी, हा. 5 तोळे आणि सोनाची चेन लागी. हा. बरं मी बोलल्या मग काय, मग आम्हाला सांगा काय. बरं, चालेल. हा. त्यांचं म्हणणं आहे 5 लाख रुपये हुंडा आणि 5 तोडे सोन्याची चेन. बाबा काय झालं रे तुम्ही? हो बाबा. हॅलो, काय झालं? हॅलो? हो बाबा. अरे काय हॅलो? अरे हो. काय झालं बरं हो? अरे, काय हॅलो? काय हॅलो? काय हॅलो? काय गंमत पाहतो माधवच्या तर मग त्या बाप खाली पडला बरके लोक चांगले त्यापेक्षा काय झालं हा. तुम्हाला? हो बाबा. काय की? आनंद आनंद झाला का? खुशी? असं आहे का? हो बघा बाय. का एवढी खुशी का झाली हो तुम्हाला? हा? का झाली? ओ बापा तुम्ही लय धन्य आहे रे भाऊ मा बोल्या बेटा. तुम्ही खरंच नाव कमावलं बेटा. मग आता कसं करा ना पूर्ण. फायनल ना आता मी आणतो ना तुला. नाही नाही जाऊन घ्या, पुरा ऐकून घ्यावं बा. मग 5 लाख रुपये, हा 5 तोळ्याची चैन हा आणि ते सोनं नाणं जे राहील समजा दोघींचं हा ते आपण हुंड्यामध्ये करून घेऊ. हा. बस तभी हुंड्यामध्ये करून घेऊ. साखरपुडा आमच्याकडे राहील, लग्न तुमच्याकडे. बोला आता सांगा तुम्ही काय म्हणलं तुमचा. तुम्ही आले ना बोला आणतो मग भाऊ मी. साखरपुड्याला पैसे लागतील ना. हा मग देत आहेत बुवा. 1 लाख रुपये करा मग. हा द्या मग 1 लाख द्या. काय द्या तुम्ही द्या हो, 1 लाख रुपये आम्हाला लागतील ना. कस काय अरे तुम्ही कोणत्या जमान्यात लागताय हो? पोरगेवाला दाम आहे ना. म्हणे का तुम्ही अरे उलट झालाय आता, पोरींच्या एवढ्या डिमांड आहे, पोरगेवाले हुंडा देत आहे. अरे भाऊ काय झालं? काय रे असं आहे मध्यस्थी. कोणते लोक आणले तू असे आपले पैसे मागतात येतं. का बोलतो सांगा नव्हतं का त्यातलं? आता मलाच माहित नाही काय म्हणताय तिथं. मग हो तुम्हाला माहिती नाही. तुम्ही आज कोणता जमाना वाजता की राहणार तुम्ही. तुम्हाला काही जगाचं नॉलेज आहे की नाही? जगा विकायचं काय चालू बा? अरे नोकरीवाला आहे तो. अरे मग नोकरीवाला आहे म्हणून त्याला 5 सांगल्या ना, नोकऱ्यांना 10 लाख सांगल्या मी त्याले. हो बापा आम्हाला काय करणार आहे मग बऱ्याच लग्न बाबा असं असलं तर. काय म्हणा करतो का लग्न मग? हो काय हा म्हणतो निताच्या लवड्याच्या पैसे मागतायत ते. 5 लाख रुपये. अरे काय रे बाबा, हे आवडायला रे. काय पोरगी आव म्हणलं तर करू द्या त्याला. याला का दिमाग गिमाग आहे का? मला पोरगी आवडली. मग डोक्यात भान आहे का? अक्कल आहे का तुले? एवढे पैसे कुठं आणशील? माहिती सोनं आहे का? त्यामुळे सोन आहे का? काय दाम आहे तो? पावच्या त्या अक्कल बिक्कल आहे का? एवढे पैसे कुठं जनशील एवढे पैसे? तुकडी का? मी काय म्हणतोय जाऊ द्या करून द्या ना. काय हो, काय म्हणतो बुवा? तू पोरगी हाव म्हणतोय. पोरगी हा, हाव जाऊ द्या. पोरगी झालं नाही म्हणताय. करून दे जाऊ द्या. तुम्हाला काय आकला बायकला आहे की नाही बाप्पा? का आमचं काम जाऊ दे ठेवता ना. का लोकांकडे काम काय तो? का? मी काय म्हणतो बुवा, जाऊ द्या अडी ना, मावर मी भरलाय. तुम्हाला सांगतो फोन. ठीक आहे बा, आपण लवकर हा सांगा. चालेल चालेल. आम्ही पोरले 10 जण उभा आहात. तुम्ही सांगा होतं मग आम्ही उभं. हा. मग आम्ही मांडला दिला. राम राम. जय जो, जय जो, जय जय. अरे याऊ. बाबा तिथं पैसे मागता आम्हाला. दुसरं लोक स्थळ घे वा, वा, काय अरे काय भाऊजी काय हा, बसा, बसा. तुम्ही ना असं? कोणी काय करू मी लोक तसे झाले. काय करावं सांग 5 लाख आता. पुन्हा नाव एवढे आपलं बाबा. दोन- एक मिळालं भाऊ खर्चा. वहिनी मी काय म्हणतो, हे असं चांगलं नाही तुझं पावा पोट झालं तुझं. अरे चा जपतो भाऊजी तो. अहो तुला काय सांगू ते लोक काय म्हणत काय? गामाने म्हणे या दिवस आहे म्हणे येले. अरे ऐकलं बा जाऊन सगळं आहे नाही मग काय? मग ते कमी करू नका जायचं. पोरगी पसंत पडली आहे. काय रे पोरी? अरे एवढा उतावळा बाई लागला बाबा ते. काय लागलं भाऊजी तुया? नाही मम्मी मला ते पोरगी पसंत आहे. अरे अशी समोरी धर बाबा बिना शहरावर असं कोणी येत नाही. तुला बी घोडा लावू बाबा मी. काय म्हणते बदल तू? अरे घोड्यावर बसवून दिला बाई. मग तू होणार आवडली पाहिजे रे. घोड्यावर बसवलं ते मी हा, त्याला. घोड्यावर बसवते ना मग. 5 लाख रुपये सांगले मस्त. बढिया जमलं की जमलं. जमीन म्हणजे मामा मामा मामा
काय म्हणता हो पाहुणा काय आणतो पाहुणा 50,000 रुपये ठेवा आता काय जे कशासाठी हो साखरपुड्यासाठी. तुम्हाला बाकी पाहून हे म्हाताऱ्याच्याला पाळून ठेवलं. असं आहे का या राम राम. राम राम